नमस्कार मंडळी, मी कविता तुमचं माझ्या नवीन व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर हा आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचा केक 7 मे 2026. तर आज आमच्या ॲनिव्हर्सरीला 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ही आमची 8वी ॲनिव्हर्सरी आहे आणि हा जो केक आहे ना तो मी घरी बनवलेला आहे. तर बघा, केकसाठी लागणारं साहित्य हा बटर पेपर आहे, तेल, प्रीमिक्स आणि हे स्पॅच्युला थोडं मिक्स करण्यासाठी घ्यायचं आहे. आता हे प्रीमिक्स आहे ना ते 200 ग्राम प्रीमिक्स आहे. आता हा जो टीन आहे ना त्याच्यामध्ये ना बटर पेपर टाकून घ्यायचा आणि त्याला थोडंसं ऑइल लावून घ्यायचं, जेणेकरून तो जो बटर पेपर आहे ना तो केकला चिकटणार नाही नंतर आणि तो केक अलगद आपोआप वरती निघेल. मी शक्य होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करणार आहे, पण माझ्याकडे ना मोबाईल ठेवण्याचं स्टँड नाही आहे, त्याच्यामुळे एका हातात माझा मोबाईल आहे आणि तुम्हाला जेवढं म्हणजे मला पूर्ण जेवढं दाखवता येईल ना तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर सगळीकडून ऑइल लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, प्रीमिक्समध्ये ना मी लागेल तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. जो स्टीलचा कप होता ना तो अर्धा कपच पाणी लागलेलं आहे मला. 2.5 चमचे तेल टाकले मी, आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्या चम्मचने, आणि पायनॅपल इसेन्स 2 ते 3 ड्रॉप. हे ना आता ह्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं टीनमध्ये आणि व्यवस्थित टॅप करून घ्यायचा. इकडं भांडं प्रीहीटसाठी ठेवले मी, त्यात स्टँड ठेवलं आणि त्यात हे ते टॅप करण्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये जे एअर बबल्स असतात ना ते बाहेर निघावे म्हणून टॅप करायचं. तर 6:30 वाजता मी हे ठेवलेलं आहे हीट करण्यासाठी आणि तोपर्यंत मी इकडं क्रीम घेते व्हिप करायला. पूर्ण केक बेक होण्यासाठी 35 मिनिटं लागलेली आहेत. व्यवस्थित बेक झालाय.
तर आता तुम्ही बघितलंच असेल की मी कसा केक सेट करते. तर खाली ना क्रीम थोडीशी लावून घ्यायची. मला क्रीम पूर्ण व्हिप केलेली कशी झाली ते दाखवायचं होतं मला, पण ते शूट करता आलं नाही मला. खाली क्रीम लावून घेतली मी. त्याच्यानंतर जो आपण मिडलचा लेअर कट केलेला होता ना, मी 3 लेअरमध्ये कट केलेला आहे ह्या बेसला. मिडलचा जो लेअर आहे ना, तो मिडलचा लेअर आधी खाली ठेवायचा आणि नंतर त्याच्यावर शुगर सिरप असतं ना, शुगर सिरप म्हणजे फक्त साखर आणि पाणी. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे ना त्या प्रमाणात साखर आणि पाणी घ्यायचं. आणि शुगर सिरप तुम्ही जेवढं चांगलं वापराल ना, म्हणजे जेवढं तो बेसवर तुम्ही टाकाल ना व्यवस्थित, तेवढी चांगली टेस्ट येते, मला तर असं वाटतं. आणि नंतर त्याच्यावर आपण क्रीमचा लेअर द्यायचा. शुगर सिरप सोक केलं ना की त्याच्यानंतर क्रीमचा लेअर द्यायचा. मला क्रीम जास्त नको होती त्याच्यामुळं मी खूप कमी क्रीम वापरलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे, त्याच्यामुळे तो मी पायनॅपल क्रश वापरलेला आहे त्याच्यावर. ओके. परत त्याच्यानंतर बेसचा दुसरा लेअर ठेवायचा. सेकंड लेअर ठेवताना जो वरती काढलेला लेअर होता ना आपला फर्स्टवाला, तो लेअर ठेवायचा सेंटरमध्ये. आणि त्याच्यावर परत शुगर सिरप, क्रीम, पायनॅपल क्रश असे 3 लेअर दिल्यानंतर परत चौथा लेअर म्हणजे जो सगळ्यात लास्टला खालचा थर होता ना, तो वरती ठेवायचा. म्हणजे तो केक आहे ना व्यवस्थित सोक करतो शुगर सिरप आणि टेस्ट पण चांगली येते. सगळीकडं क्रीम आणि शुगर सिरप व्यवस्थित पोचतं आणि केक पण खूप छान होतो टेस्टला. तर आता बघा, हा सगळीकडून मी पूर्ण झालेलं आहे माझं. शुगर सिरप आणि पायनॅपल क्रश वगैरे सगळं काही लावून झालेलं आहे. आता सगळीकडून मी डेकोरेट करते क्रीमने. व्यवस्थित लेअरवर लेअर बसली पाहिजे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचा केक. आता बघा, मला हा इथं रेड कलरचा करायचा आहे. पायनॅपल फ्लेवर आहे म्हणजे तुम्ही येल्लोच कलर द्यावा असं काही नाही आहे. तुम्ही त्याच्यात तुम्हाला जो पाहिजे येल्लो, ब्ल्यू, पिंक कुठलाही कलर यूज करू शकता. तर माझ्याकडं ना जास्त काही सामान नाही आहे, कारण मी घरीच केक बनवते. म्हणजे जसे पाहिजे तसे आमच्यासाठीच. मी कुठं मार्केटिंग किंवा सेल करण्यासाठी केक बनवत नाही. तर म्हणून माझ्याकडं फक्त 2च कलर होते. एक येल्लो कलर होता आणि 3 कलर आहेत माझ्याकडे, येल्लो, ब्ल्यू आणि रेड. तर मग मी हा रेड यूज केला कारण आज ॲनिव्हर्सरीचा केक होता म्हणून. मी याआधी पण काही केक बनवले होते जे खूप छान झालेले. डेकोरेशनमध्ये, टेस्टमध्ये तर नेहमीच चांगले होतात, पण डेकोरेशन पाहिजे तेवढं मला व्यवस्थित जमत नाही. तर त्याचे ना मी व्हिडिओच्या शेवटी ना मी फोटो टाकलेले आहेत, ते नक्की बघा तुम्ही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, हे जे आहे ना ते आहे न्यूट्रल जेल आणि त्याच्यामध्ये पण मी रेड कलर टाकला आहे. हे न्यूट्रल जेल असतं ना ते आपलं एकदम पाण्यासारखं त्याचा कलर असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जसा पाहिजे जो पाहिजे ना तो कलर तुम्ही मिक्स करू शकता. साधी सिंपल डिझाईन केली कारण रात्रीचे 9 वाजले होते आणि मला खरंच खूप थकवा आलेला, कारण मी जेवण बनवून परत केक बनवायला घेतलेला मी. आणि प्रॉब्लेम काय झालेला आहे माहिती आहे का, गरमी असल्यामुळं ना माझी क्रीम आहे ना पूर्ण परत मेल्ट झाली आणि परत मी ती फ्रीजमध्ये ठेवून तेवढे माझ्याकडे पेशन्स नव्हते, कारण मी पण खूप कंटाळलेली. तर बघा, अशा प्रकारे मी माझा केक तयार झालेला आहे. लास्ट टाईम आणलेले हे शुगर बॉल्स आहेत ना, स्वीटूच्या डॉल केकसाठी मी हे वापरले होते, त्यातलेच उरलेले मी त्याच्यावर यूज केलेले आहेत. तर माझा हा केक तुम्हाला कसा वाटला ना ते मला नक्की सांगा. आणि स्वीटू बघा, ती बोलते माझाच आज बड्डे आहे. अरे पण माझा बड्डे आहे ना, तुझा आहे. तर ह्या दोघांची भांडणं होत होती. मला केक कापायचा आहे, मला केक कट करायचा आहे म्हणून. मी कापू? मी कट करू? मोबाईल ठेवू. मी केक बनवाय घेतला तशी ही दोघं किचनमध्ये लुडबुड करत होती आणि खूप वैताग दिलेला, कारण मी क्रीम लावते तोपर्यंत क्रीम चटून काढत होती. बेस पण हिने चांगलंच मध्ये बेस पण मी बेक करून ठेवलेला ना, तर ती पण त्याने स्वीटूने टोकरून काढलेला त्याच्यातलं होल. त्याच्यामुळं तो बसवताना पण मला थोडा त्रास होत होता.
आणि जेव्हा मी पूर्ण बनवून केक फ्रीजमध्ये ठेवलेला ना, तर त्यांनी साईडची क्रीम बोटाने काढून खाल्लेली होती. त्याच्यामुळे तुम्हाला जरा स्टार्टिंगला दिसतही असेल रफ टफ थोडासा केक. शेवटी मुलांनीच केक कापला. शेवट कसं असतं, मुलांच्या खुशीतच आपलं समाधान असतं. तर तिने केक कापली तेव्हाच ती शांत बसली. आणि केक खूप टेस्टला खरंच खूप खूप छान झालेला. तर असं झालं आजचं आमचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि केक जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूयात आता पुढच्या व्लॉग्समध्ये. बस बस अगं सोड सुटू. सगळ्यात मोठा घास पप्पाला. आणि मी साठी नाही मला पण बनवायचं. थांबा मी टेस्ट करते. अम्मा इथं. छान झालं ना? बस. थांब. आहे हात हात ते काय झालं थांब. एक सुटू एक. तर केक ना खूपच टेस्टला छान झालेला. ते माझ्या मिस्टरांना पण खूप आवडला, मुलांनी पण खूप आवडीनं खाल्ला. तर तुम्हाला कसा वाटला माझा केक आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला सांगा. हा विहानच्या बड्डेचा केक होता आणि हा स्वीटूच्या बड्डेचा.